नमस्कार मंडळी, तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाच्या अशा केस गळतीवर घरगुती 61 रामबाण उपाय घेऊन आले आहे. पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. नंबर 1. संत्र्याचं ताजं फूल बारीक करून त्याचा रस केसांना लावल्यास केसांची चमक वाढते व केस काळे व घनदाट तसेच लांबसडक होतात. नंबर 2. विंचू, झुरळ, मुंग्या, डास अशा कीटकांच्या चावण्यामुळे त्वचा विकार होतो. अशा वेळेस आंब्याचा मोहर किंवा ताजी कोवळी पाने स्वच्छ धुवून लगेचच वाटून त्याचा लेप करून लावावा, म्हणजे काही तासाने आराम मिळतो. नंबर 3. केसांना तेल आणि मालिश केल्यानंतर लगेचच कोमट पाण्यात टॉवेल बुडवून तो पिळून घ्या आणि डोक्याला लावा किंवा बांधा, यामुळे केस मजबूत होतात. नंबर 4. केसांना कलर करणे किंवा केसांवर ट्रीटमेंट करणे, कलर करणे यामुळे केसांचे फार नुकसान होते, म्हणून अशा गोष्टी करणे शक्यतो टाळावे. नंबर 5. केस धुतल्यानंतर ओले केस विंचरू नका किंवा एखाद्या मोठ्या दाताचा कंगवा फिरवल्याने केस तुटणार नाहीत आणि गुंता देखील सहज निघतो. तसेच केस गळती कमी होते व आपले केस मजबूत राहतात. नंबर 6. केसांच्या सर्व समस्या मुळापासून दूर होतील यासाठी मेहंदी भिजवताना ही पद्धत वापरा. एखाद्या लोखंडी कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून त्यात 2 चमचे मेथी दाणे, 7 ते 8 लवंग, यामुळे कलर छान येतो म्हणून थोडा कढीपत्ता, 1.5 चमचा कॉफी पावडर, 1 ग्लास पाणी होईपर्यंत हे उकळून घ्यायचे. नंतर हे पाणी थंड झाल्यावर गाळून घ्यावे आणि त्यामध्ये मेहंदी भिजवताना हे पाणी वापरावे. केसांची वाढ होते तसेच केसांना कलरसुद्धा एकदम छान येतो. आणि केसांमधील कोंडा असेल तर तो सुद्धा घालवण्यासाठी अर्धा चमचा लिंबू किंवा दही वापरा. आता मेहंदी तुम्ही रात्रभर भिजू द्यावी, म्हणजे छान कलर येतो मेहंदीला, व दुसऱ्या दिवशी किंवा 8 तासानंतर मेहंदी लावावी व 2 ते 3 तास ठेवून केस लगेचच धुवावेत. केस धुताना शॅम्पूचा वापर करू नये. नंबर 7. नेहमी मेहंदी लावल्यानंतर केस धुताना लगेच शॅम्पू वापरू नका आणि केस धुताना दुसऱ्या दिवशी शॅम्पू वापरा, यामुळे मेहंदीचा रंग छान केसांना लागतो. नंबर 8. केस खूप गळत असतील, केस विरळ असतील तर त्यासाठी घरच्या घरी तेल बनवा. त्यामध्ये 400 ग्रॅम खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल घालून 2 कांदे बारीक कट केलेले, 3 चमचे कलोजी दाणे, चमचे मेथी दाणे, आवळा बारीक केलेला, जवस, 2 चमचे कढीपत्ता, हा थोडा मंद गॅसवर 5 ते 10 मिनिटे उकळून घ्या आणि मग ते एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करा. याचा रेग्युलर वापर करा. याने केस पांढरे होणे, केस गळणे कमी होऊन केस दाट होऊ लागतात. नंबर 9. मेहंदी भिजत घालताना नेहमी लोखंडाची कढई वापरावी, कारण त्यामध्ये लोह असल्यामुळे मेहंदीमध्ये छान रंग उतरते. आणि मेहंदीला छान नैसर्गिक काळा कलर येतो, त्यामुळे केसांना मेहंदी लावल्यानंतर केस काळेभोर दिसतात. नंबर 10. केसांना फाटे फुटत असतील तर केस दिसत असतील तर त्यासाठी केसांना अंडे फोडून येलो पार्ट वेगळा करावा आणि व्हाईट पार्टमध्ये 2 चमचा कोरफड जेल टाकून केसांना लावा. 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्यात, यामुळे केस चमकदार आणि मजबूत होतात. नंबर 11. केस दाट आणि मजबूत होण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये मेथी दाणे, पाणी आणि व्हिटॅमिन पी कॅप्सूल टाकून ठेवा आणि हा स्प्रे केस धुवायच्या आधी केसांना स्प्रे करा. याने केस दाट होऊ लागतात. नंबर 12. केसामध्ये कोंडा झाला असेल तर दह्यामध्ये आवळा पावडर आणि काळी मिरी कुटून घालावी आणि केसांना लावून अर्धा तास ठेवा. नंतर केस धुवून टाकावी. यामुळे केसामधील कोंडा व खाज येत असेल तर ते देखील थांबते. नंबर 13. केसांना नॅचरल ब्राऊन कलर आणण्यासाठी बीटरूटचा रस करून घालावा किंवा कॉफी पावडर आणि चहापत्ती पावडर मेहंदीमध्ये मिक्स करा. याने केसांना नॅचरल ब्राऊन कलर येतो आणि केससुद्धा शाईन आणि छान मस्त चमकदार दिसतात. नंबर 14. डोक्यावरती केस विरळ झाले असतील तर 1 चमचा मेथी दाणे रात्री भिजत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी अर्धा ग्लास पाणी टाकून ते पाणी 5 मिनिटे उकळून प्यावे. यामुळे मेथीचा अर्क पाण्यात उतरतो. आणि ते थंड झाल्यावर त्यात व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल टाका आणि हे टोनर्स बॉटलमध्ये भरून केसांना हप्त्यातून 3 वेळा केल्याने केसांना स्प्रे करा. यामुळे केस गळती थांबू शकते. कोंडा असेल तर तो देखील जातो आणि केस दाट आणि मजबूत होतात, तसेच शायनी दिसतात.
नंबर 15. केसांना गरम पाण्याने धुतल्यामुळे केसांची मुळे कमजोर होतात, म्हणून कधीही गरम पाण्याने केस धुवू नये. नंबर 16. केस पांढरे होऊ नये म्हणून कढीपत्त्याची पेस्ट बनवून त्यामध्ये खोबरेल तेल घालून केसांना लावल्यास केस पांढरे येणे मुळातच कमी होतात. नंबर 17. केसांची लांबी वाढवण्यासाठी खोबरेल तेलात आवळा पावडर मिसळून केसांच्या मुळाशी मसाज केल्याने केस वाढू लागतात. नंबर 18. केसांची गळती कमी करायची असेल तर केस धुण्या अगोदर केसांना तेल लावलेच पाहिजे. नंबर 19. नेहमी केस धुतल्यानंतर ओल्या केसांना रगडून पुसू नका किंवा केस ओले असतील किंवा असताना केस विंचरू नका. तसेच केस सुकल्यानंतर केस विंचरा, म्हणजे केस तुटणार नाहीत आणि केसांची मुळे सुद्धा लूज होणार नाही. नंबर 20. केसांची गळती कमी करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा वापर करा. यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केस सॉफ्ट होतात. याचा रेग्युलर वापर केल्याने केसांची पोत सुधारण्यास मदत होते. नंबर 21. केसांना डाय करणे, कलर करणे किंवा प्रेस करणे किंवा कोणत्याही प्रकारे केसांना नुकसान पोहोचेल अशा गोष्टी करणे शक्यतो टाळावे. नंबर 22. केसाला तेलाने मालिश केल्यानंतर लगेचच केस विंचरू नये, त्यामुळे केस तुटतात. नंबर 23. केस काळे घनदाट करण्यासाठी सीताफळाची पाने व पेरूची पाने समप्रमाणामध्ये घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून त्याचे मिश्रण केसांना लावावे व 2 ते 3 तासानंतर केस थंड पाण्याने स्वच्छ धुवावेत. नंबर 24. केसांना कंगवा करण्यासाठी मोठ्या दातांचाच कंगव्याचा वापर करावा. नंबर 25. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा बालायम करा, म्हणजे दोन्ही हातांच्या बोटाचे नखे एकमेकांवरती घासल्याने बालायम केल्याने केसांच्या मुळांना रक्तपुरवठा होतो. तसेच केस वाढण्यास व घनदाट होण्यास मदत होते. तसेच केस काळे सुद्धा होतात. नंबर 26. केसांचा हेअर मास्क बनवण्यासाठी कोरफडीचा गर काढून तो मिक्सरमधून वाटून केसांना लावल्याने केस चमकदार व शाईन बनतात. तसेच सिल्की होतात व केस गळती कमी होते. तसेच केसांची ग्रोथ वाढण्यास मदत होते. नंबर 27. पार्लरमध्ये जाऊन 1000 रुपयांचा फेशियल करण्यापेक्षा त्यामध्ये घरच्या घरी फेशियल कसे करायचे ते मी सांगते. तर तुम्ही मसूर डाळीमध्ये हळद तसेच बदाम टाकून ते दळून आणा व तो मास्क आठवड्यातून 2 वेळेस चेहऱ्यावरती लावल्यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग निघून जाते व तसेच चेहऱ्यावरती ग्लो सुद्धा दिसून येतो. नंबर 28. 2 चमचे तांदूळ तसेच 1 चमचा मेथी दाणे रात्री पाण्यामध्ये भिजत घाला व सकाळी उठल्यानंतर थोडेसे पाण्यामध्ये उकळून घ्या. उकळून घेतल्यानंतर मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट बनवा व ती केसांना लावा. केसांना लावल्यानंतर अर्धा तास ठेवावं. अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवून काढा. केस धुतल्यानंतर तुम्हाला तुमचे केस सिल्की दिसतील. तसेच केसांमधील कोंडा कमी होण्यास मदत होईल. नंबर 29. नारळाचे पाणी केसांना लावल्याने केसांची ग्रोथ होण्यास मदत होते. तसेच केस सिल्की होतात. नंबर 30. चेहऱ्यावरती पॅक म्हणून तुम्ही बेसन पीठ तसेच त्यामध्ये चिमूटभर हळद टाका व त्याचा पॅक बनवून चेहऱ्याला लावल्यानंतर चेहरा सुंदर दिसतो. नंबर 31. तुमची त्वचा खूप ड्राय असेल तर दररोज रात्री दुधावरची साय चेहऱ्याला लावून झोपावे. तुमची त्वचा मॉइश्चर होईल. नंबर 32. मोकळ्या वेळेमध्ये बटाट्याची किंवा काकडीची गोल चकत्या करून डोळ्यावरती ठेवल्याने डोळ्यातील जळजळ किंवा डोळ्यातील असलेली हीट कमी होण्यास मदत होते. नंबर 33. मोकळ्या वेळेमध्ये डोळ्याखालील काळे वर्तुळे झाले असतील तर कापसाच्या बोळ्यावरती गुलाब पाने टाकून डोळ्यावरती ठेवा, जळजळ कमी होईल. नंबर 34. जर तुम्हाला पित्त झाले असेल तर रोज सकाळी आमुषापोटी कलिंगडाची कोवळी पाने चावून खावी, त्याने तुमचे पित्त कमी होण्यास मदत होते. नंबर 35. जर तुमचे नाक जाम झाले असेल, सर्दी होणार असेल, घसा खवखवत असेल तर तुम्ही भीमसेनी कापूर बारीक करा आणि त्यामध्ये विलायची थोडीशी कुटून दोन्ही मिक्स करा व कॉटनच्या कापडामध्ये बांधून थोड्या थोड्या वेळाने वास घेत राहा. सर्दी 1 दिवसामध्ये कमी होईल. नंबर 36. हरभऱ्याची डाळ, शेंगदाणे हे उन्हाळ्यामध्ये वाळवून डब्यात भरून ठेवावे. पावसाळ्यात हरभरा डाळीचे पीठ गिरणीतून छान दळून आणता येते आणि शेंगदाणे पण लवकर भाजून होतात. पावसाळ्यात मात्र डाळ व शेंगदाणे विकत आणल्यावर ते बरेच दमट असतात. डाळीचे पीठ दळून मिळत नाही, शेंगदाणे कडक भाजत नाही
आणि पावसाळ्यामध्ये ऊन द्यायचे झाले तरी ते शक्य होत नाही. नंबर 37, अद्रक आले मातीच्या कुंडीत ठेवले तर ते खूप दिवस वापरता येते. कुंडी कोरडी वाटली की थोडे थोडे पाणी घालावे. नंबर 38, डाळ जास्त प्रमाणामध्ये शिजली असेल तर ती दुसऱ्या दिवशी पराठ्याचे पीठ मळताना त्यामध्ये टाकावी. पराठे पौष्टिक होतात. नंबर 39, लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम आहे. मात्र असे वाटते की लसूण लवकर सोलण्यासाठी 1 ते 2 मिनिटे ओव्हनमध्ये गरम केल्यानंतर ठेवून द्या. लसणाच्या पाकळ्या निघून जातील. नंबर 40, भाजीची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी कांदा परतताना त्यामध्ये थोडंसं 1 चमचा बेसन टाका, म्हणजे भाजीला छान स्वाद येईल. नंबर 41, रस काढण्यासाठी घरात ज्युसर नसल्यास फळं खिसणीवर खिसून रस काढावा, रस छान निघतो. नंबर 42, आळूच्या वड्या करताना तेल लावावे आणि वरून पीठ पसरावे, यामुळे वड्या चुरचुरीत होतात. नंबर 43, लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हामध्ये वाळवून ठेवल्यास पदार्थ गार्निश करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. नंबर 44, मेथी धुतल्यावर थोडं मीठ लावून ठेवा, म्हणजे कडू लागणार नाही. नंबर 45, तांदूळ शिजवताना लिंबाचा रस घाला, भात एकदम पांढरा शुभ्र व सुळसुळीत होतो. नंबर 46, पुलाव करताना संत्र्याच्या सालीचे चूर्ण मिसळा, यामुळे पुलावला सुगंध प्राप्त होतो. नंबर 47, सॅलेड बनवण्याआधी भाज्या आणि फळं फ्रीजमध्ये ठेवा, मनासारख्या आकारात कापता येतात. नंबर 48, रस्सा दाट स्वादिष्ट होण्यासाठी दाण्याचं कूट, नारळाचा खीस आणि मिक्सरला बारीक करून रस्स्यामध्ये घालावे, भाजी दाटसर होते. नंबर 49, कुठलीही भाजी कमी पाण्यात शिजवावी, म्हणजे भाजी चविष्ट लागते. नंबर 50, भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडे मिठाच्या पाण्यात घालून ठेवावे. नंबर 51, हाताला किंवा पाट्यावर वंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा. नंबर 52, पुरीसाठी पीठ मळताना त्यात पुऱ्या खुसखुशीत बनतात. थोडंसं बेसन आणि दूध घालावं. नंबर 53, मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करावा. नंबर 54, अंडे उकडण्यापूर्वी पिण्याने त्याच्या कवचावर अगदी अलगद छोटेसे छिद्र करा. उकडल्यानंतर अंड्याचे कवच सहज काढता येते. नंबर 55, कोणतेही पीठ चाळताना चाळणीत छोटीशी वाटी ठेवावी, पीठ लवकर चाळले जाते. नंबर 56, आले स्वच्छ करून फ्रीजमध्ये ठेवल्यास अधिक काळ टिकते, तसेच सहज चिरता वा खिसता येते. नंबर 57, फुलकोबीमध्ये आळ्या असतील तर एका पातेल्यामध्ये त्याचे तुकडे छोटे छोटे करून टाका व 1 चमचा हळद मिक्स करा. गरम करा. पाण्यात फुलकोबी 5 मिनिटे बुडवून ठेवा आणि नंतर गॅस बंद करा व कोबी बाहेर काढा. त्यामधील काही जंतू वगैरे असतील तर ते बाहेर निघून जातील. नंबर 58, केसात खूप कोंडा झाला असेल तर दह्यात काळी मिरी मिक्स करून केसांना मुळात लावा. अर्ध्या तासाने डोके धुवा, यामुळे डोक्यातील खाज कमी होऊन कोंडा कमी होतो. नंबर 59, टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, त्यामुळे टोमॅटो सूप आवश्यक घ्या. नंबर 60, ज्या महिलांचे बाळंतपण नंतर वजन वाढले असेल तर करावा आणि आहार डाएट नेहमीच घ्यावा आणि ग्रीन टी घ्यायला सुरुवात करावी आणि तुमचे वजन लगेचच हळूहळू कमी व्हायला लागते. नंबर 61, केसांना आठवड्यातून 2 वेळा तेलाने मसाज केलेच पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आभार.
असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कुक विथ प्रियांका मराठीला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन प्रेस करा. नंतर भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. बाय बाय.